आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय संगतीचा प्रभाव तसेच विश्वास प्रभूचा. एका गावामधील एका व्यक्तीच्या लग्नाला 10-12 वर्षे झाली होती. अपत्य झाले नव्हते. त्याच गावाबाहेर जवळपास 2 किलोमीटर अंतरावर एक आश्रम होता. त्यामध्ये एक सिद्ध संत राहत होता. तो गावातून भिक्षा मागून आणत होता व ती 3-4 किंवा जास्त दिवस खात असायचा. एक दिवस तो त्या घरी भिक्षा घेण्यासाठी गेला. ज्या व्यक्तीला कोणतेही अपत्य नव्हते. स्त्री पुरुष दोघांनी साधूजींना पुत्रप्राप्तीसाठी चरण धरून प्रार्थना केली. साधू म्हणाला की एका अटीवर तुम्हाला अपत्य होऊ शकते. स्त्री पुरुषाने विचारले की सांगा. साधू म्हणाला की प्रथम मुलगा प्राप्त होईल. 2 वर्षानंतर मला अर्पण करावा लागेल. त्याला मी माझा उत्तराधिकारी करेल. तुम्हाला मान्य असेल तर सांगा. त्यानंतर मुलगी होईल. पुन्हा एक मुलगा होईल. दोघांनी ती अट मान्य केली. साधूच्या आशीर्वादाने 10व्या महिन्यात पुत्र झाला. 2 वर्षांचा झाल्यावर साधूकडे सोपविला. त्यावेळी स्त्री पुन्हा गर्भवती होती. तिने मुलीला जन्म दिला. पुन्हा आणखी एक मुलगा झाला. ज्या कारणामुळे साधूचा महिमा खूप अधिक झाला. त्या आश्रमात तरुण मुलींसाठी प्रवेश निषिद्ध होता. जेव्हा तो मुलगा 16 वर्षांचा झाला तेव्हा एके दिवशी गुरुजींना छातीवर स्तनाजवळ एक फोड आला. ज्यामुळे साधूजी वेदनेने व्याकुळ राहू लागला. जडीबुटी बनवून त्या फोडावर लावली. 4-5 दिवसात तो फोड फुटून बरा झाला. तेव्हा साधू बरा झाला. काही दिवसानंतर साधूला ताप आला. वृद्धावस्था व तापामुळे निर्माण झालेल्या अशक्तपणामुळे चालण्या फिरण्यास असमर्थ झाला. साधूने त्या शिष्याला कधी गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी पाठवले नव्हते. असा विचार करून की कुठे तरुण मुलगा गावामध्ये मुलांसोबत बसून वाईट संगतीमध्ये पडून कोणती चूक ना करो, कुठे विवाह करण्याची प्रेरणा होऊ नये. परंतु त्या दिवशी विवश होऊन साधू आपल्या शिष्यास म्हणाला की बेटा, भिक्षा मागून आण व गावातील पहिल्या गल्लीतील 4थ्या घरातून जे मिळेल ते घेऊन ये. पुढे जाऊ नकोस. मुलगा गुरुजींच्या आदेशानुसार त्याच घराच्या दारावर गेला आणि म्हणाला, अलख निरंजन. त्या घरातून एक 14 वर्षीय मुलगी भिक्षा देण्यासाठी दारात आली. तेव्हा साधू मुलगा त्या मुलीच्या छातीकडे बारकाईने पाहत होता. मुलीने पाहिले की साधूच्या नजरेत दोष आहे. मुलगी म्हणाली की घे बाबा भिक्षा. साधू म्हणाला, हे माईच्या मुली, तुझ्या छातीवर 2 फोड आले आहेत. तुम्ही आश्रमात या. तुमचे फोड गुरुजी बरे करतील. हे माईची मुली, तुम्हाला खूप त्रास होत असेल. माझ्या गुरुजींना तर एकाच फोडाने दुःखी केले होते. असे बोलणे साधू मुलाकडून ऐकून मुलीचा अंदाज आणखी दृढ झाला की हा साधू नेक नाही. मुलगी मोठमोठ्या आवाजात बोलू लागली की आपल्या आई बहिणीचे फोड बरे करून घे. नालायका, तुला चपलेने मारेन. असे म्हणून मुलीने पायातील चप्पल काढली आणि म्हणाली, चालता हो इथून. पुन्हा कधीही येऊ नकोस. गलका ऐकून मुलीची आई पण दारात आली आणि विचारले की मुली, काय झाले? मुलीने त्या साधूची वागणूक आईला सांगितली. आईने विचारले, बाबाजी, कोठून आलात? साधू मुलाने सांगितले की या आश्रमातून आलो आहे. माझे गुरुजी आजारी झाले आहेत. चालण्या फिरण्यास असमर्थ आहेत. म्हणून पहिल्यांदाच मला भिक्षा आणण्यासाठी पाठवले आहे. मी त्यांचा शिष्य आहे. मी तर या बहिणीला विचारले की तुझ्या छातीवर 2 फोड आहेत. खूप त्रास होत असेल. माझ्या गुरुजीला तर एकच फोड झाला होता. दिवस रात्र वेदनेने त्रस्त राहत होते. ते औषधे जाणतात. आपण गुरुजींकडे जाऊन फोड बरे करून घ्या. तो साधू मुलगा त्याच स्त्रीचा मुलगा होता जो साधूला अर्पण केलेला होता. ती मुलगी त्या साधू बाबाची छोटी बहीण होती. आईने सांगितले, हा तुझा भाऊ आहे जो आम्ही साधूला अर्पण केला होता. हा दुनियादारीच्या वाईट गोष्टींपासून वाचला आहे. याला काहीच माहिती नाही. जो दोष मुली तुला वाटला तो या तुझ्या भावात नाही. हा तर पवित्र स्वच्छ आत्म्याने बोलत होता.
तू गावातील फाजील युवकांच्या खोड्यांनुसार विचार करून धमकावले. आई म्हणाली की साधूजी, माझ्या मुलीच्या छातीवर फोड नाहीत, ते स्तन आहे. बघ, जसे माझ्या छातीवर आहेत. हिचा विवाह करू. तिला अपत्य होतील तेव्हा या स्तनांमधून तिची मुले दूध पितील. साधू मुलगा म्हणाला, हे माई, हिचा विवाह कधी होईल? केव्हा हिला अपत्य होतील? माईने सांगितले की कधीतरी 3-4 वर्षांनंतर विवाह करू, मग 2-3 वर्षांनंतर अपत्य होईल. साधू मुलाने आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला की परमात्म्याला जन्म घेणाऱ्या बाळाची केवढी चिंता आहे. त्याच्या जन्माच्या 7-8 वर्ष आधीच दूध पिण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. तो आमच्या जेवणाची व्यवस्था आश्रमातच करणार नाही काय? आम्ही तर गुरु शिष्य त्या परमात्म्याच्याच विश्वासावर बसलो आहोत. आजपासून भिक्षा मागणे बंद, हा विचार करत होतो. तोच माईने विचारले, बाबाजी, कसली काळजी करत आहात? साधू म्हणाला की ताई, चिंता समाप्त. असे म्हणून भिक्षेसहित झोळी म्हणजे थैली गल्लीत फेकून आश्रमात रिकाम्या हातांनी परत आला. तर गुरुजी म्हणाले, भिक्षा का बरं नाही आणली? झोळी कोणी हिसकावून घेतली का? मुलाने सांगितले की गुरुजी, जर परमात्मा मुलाच्या जन्मा अगोदर 7-8 वर्ष त्याच्या सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, तर आपल्या आश्रमात करणार नाही का? अवश्य करेल. म्हणून मी झोळी गल्लीत फेकून आलो. साधू समजून गेला की हा काम चुकार रस्त्यातच झोळी फेकून आला, कारण रोज भिक्षा मागायला जावे लागेल. साधूचा नाईलाज होता. तो काहीच बोलला नाही. विचार केला की उद्या मी दुःखी सुखी होऊन कसे तरी स्वतःच भिक्षा आणेल. जेव्हा साधू मुलगा झोळी तसेच भिक्षा गल्लीत फेकून आश्रमामध्ये निघून गेला, तेव्हा परमात्म्याने गावातील काही व्यक्तींमध्ये प्रेरणा केली की मोठे बाबा अस्वस्थ आहेत. छोट्या बाबांना कोणी काहीतरी बोलले म्हणून तो भिक्षा व झोळी दोन्ही फेकून निघून गेला. साधू भुकेला आहे, मुलगा देखील भुकेला राहील, असा विचार करून चांगले भोजन तयार केले. खीर, फुलके, डाळ बनवून अगोदर एक जण आला आणि साधूला म्हणाला की छोट्या बाबाजी यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून रुष्ट होऊन भिक्षा नाही आणली. भिक्षा जोळी फेकून आला. तुम्ही भोजन करा. साधू म्हणाले की अगोदर मुलाला खाऊ घाला. मुलगा म्हणाला, अगोदर गुरुजी जेवण करतील, मग शिष्य करेल. साधू जेवण करू लागले. इतक्यात दुसरा हलवा, पुरी, छोले घेऊन आला. अशा प्रकारे गावातील जवळजवळ 10 व्यक्ती असाच विचार करून भोजन घेऊन आश्रमात पोहोचले. शिष्य म्हणाला, वा भगवान, आम्हाला माहीतच नव्हते की तुम्ही किती चांगले आहात. त्यामुळेच तुमच्या नामस्मरणापेक्षा भोजनाचीच काळजी जास्त असायची. गावकऱ्यांनी नंबर लावले की एका दिवशी एका घरातून साधूंचे जेवण पाठवले जाईल. असेच झाले. शिकवण: जशी संगत तशी रंगत. आपला दोष दुसऱ्यामध्ये दिसतो. परमात्म्यावरील विश्वासाशिवाय भक्त अपूर्ण आहे. मागून खाणे देखील शास्त्र विरुद्धच आहे. कारण जर भक्ताची श्रद्धा तसेच भावना खरी असेल तर परमात्मा व्यवस्था करतात. परंतु गृहस्थीची कर्म करून भोजन ग्रहण करणे सर्वोत्तम आहे. साधू संतांचे कर्म सत्संग करणे, भक्ती करणे आहे. जर खऱ्या श्रद्धेने करत असेल तर त्याला मागण्याची आवश्यकता पडणार नाही. संत गरीबदासजी यांनी परमात्मा कबीरजी यांच्याकडून प्राप्त ज्ञानातून आपल्या अमृतवाणीमध्ये सांगितले आहे की वैराग प्रकरणाच्या अंगमधील काही वाणी. गरीब नट पेरणा कांजर सांशी मांगत है भटियारे, जाकी तारी लागी तत्मे मोती देत उधारे. गरीब द्रौपद सुता के चीर बढ़ाए, बिनही ताने काते, सकल मनोरथ पूर्ण साहिब तुम क्यों मांगन जाते. गरीब आपते आवे रत्न बराबर, मांग्या आवे लोहा, लक्षण नहीं जोग के जोगी, जा पस्या बन खोहा. गरीब टूका कारण फिरे कुकरा, सतघर फिर आवे, ये तो लक्षण नहीं जोग के, क्यों बाणा बिरदल जावे. गरीब जिनको आत्मज्ञान नहीं है वे मांगे रे भाई, चावल चून इकट्ठा करके ब्याज बधावे जाई. गरीब
जो मांगे सो बढ़वा कहिए, दर दर फिरे अज्ञानी। योगी योग संपूर्ण जिसका, जो मांग न पीवे पानी। गरीब कद नारद जमात चलाई, व्यास न टुकड़ा मांग्या। वशिष्ठ विश्वामित्र ज्ञानी, शब्द विहंगम जाग्या। गरीब कबीर पुरुष के बालद आई, 9 लख बोड़ी लाहा। केशव से बन जा रे जिसके, देवै यज्ञ जुलाहा। भावार्थ, उपरोक्त वाणींचा भावार्थ आहे की जे शास्त्रानुकूल सद्भक्ती करत नाहीत ते साधू वेश बनवून असे मागत फिरतात। जसे कुत्रा भाकरीच्या तुकड्यांसाठी 70 घरी जातो, तसे इतर जातीतील नट पेरणे, कांजर व सांशी लोक भाकरीसाठी भटकत होते। जर साधू सुद्धा असेच करीत असेल तर त्याच्या साधनेमध्ये त्रुटी आहे। परमेश्वर कबीरजी आपले दैनंदिन विणकराचे काम करत होते, तसेच सत्य साधना सुद्धा करत होते व सत्संग देखील करत होते। सद्भक्ती करण्याची परमात्मा कशी मदत करतात याचे प्रमाण स्वतः कबीरजी यांनी दिले आहे। कथा या प्रकारे आहे।